सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, उभारिली कीर्ती संप्रदायी, उभारिली कीर्ती संप्रदायी, संप्रदायी, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती. पडला होता मागे शिव संप्रदाय, पडला होता मागे हो, पडला होता मागे शिव संप्रदाय, कृपा दृष्टीले माया जागविले, कृपा दृष्टीले माया जागविले, जागविले, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती, सगुण स्वरूप शिवानंद मूर्ती.
वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यामध्ये आतापर्यंत अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू शंभू महादेव साकार रूपामध्ये शिवलिंग महापूजा या ठिकाणी आपण केलेले आहात. कशासाठी आपण वेळ खर्च करतो, आमचं अमूल्य वेळ व्यवहारामध्ये. लेकरासाठी भरपूर वेळ देतो, बायकोसाठी वेळ देतो, पैशासाठी वेळ देतो, व्यवहारासाठी वेळ देतो, परंतु आज कशासाठी वेळ दिलात? फक्त पूजासाठी वेळ दिलात. आयुष्यातलं पुंजी म्हटलं हे पूजा आहे. जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे तो म्हणजे हे आहे. परंतु ह्याच्यासाठी एवढं वेळ एकाच ठिकाणी बसून ते महादेवासाठी, महादेव इमानदारीने सांगा, महादेवासाठी बसला की तुमच्यासाठी बसलात? महादेवासाठी बसणारे फार कमी राहतात. ಹೆಂಡಿಗಾಗಿ ಸತ್ತದ್ದು ಕೋಟಿ ಕೋಟಿ, ಮಣ್ಣಿಗಾಗಿ ಸತ್ತದ್ದು ಕೋಟಿ ಕೋಟಿ, ಹೊನ್ನಿಗಾಗಿ ಸತ್ತದ್ದು ಕೋಟಿ ಕೋಟಿ, ಭಗವಂತ ನಿನಗಾಗಿ ಸತ್ತವರು ಒಬ್ಬರು ಕಾಣे. देवासाठी मरमर करणारे माणसं मिळणं फार कठीण. देवासाठी मरमर कोण करतो? अवघड आहे. परंतु सेवासाठी, देवाचा सेवासाठी, गुरुचा सेवेसाठी, जंगमाचा सेवासाठी संपूर्ण आयुष्य समर्पण केले मन्मथ माऊली. म्हणतात गुरु आणि लिंग जंगमाची, या तीन मूर्तीचा सेवेसाठी माझं संपूर्ण आयुष्य अर्पण केलो. 1 वर्षामध्ये 2 तास आम्हाला वेळ देणं म्हणजे एवढं कठीण ठरते. लक्षात आलं का? किती अवघड आहे. या कलियुगामध्ये एवढं वेळ बसणं म्हणजे अनंत जन्म पुण्य केल्यानंतरच बसू शकतो, नाही तर बसू शकत नाही. लक्षात आलं का? एकाच ठिकाणी बसून अर्चन करणे हे सहयोग आहे. पूजा आपल्या प्रसन्नतासाठी आपण पूजा करतो. देवाचा प्रसन्नतासाठी पूजा करतो की आमच्या प्रसन्नतासाठी? देव प्रसन्न व्हावं म्हणून पूजा करतो किंवा आम्ही प्रसन्न राहावं म्हणून पूजा करतो? देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा आहे, आपण प्रसन्न होण्यासाठी पूजा आहे. कधी कधी आपण म्हणतो देव समाधान व्हावं म्हणून पूजा करतो. देव समाधान ऑटोमॅटिक आहे, त्याला समाधान करायचं गरज नाही. तुम्ही बेचैन आहात म्हणून त्याची पूजा करायची. महादेव समाधानाचं डोळ्या झाकून शिस्त समाधान. का टेन्शन घेऊन बसले का? महादेव टेन्शन मध्ये बसले का? नाही. महादेवाला एकमेव टेन्शन आहे, तुमचंच टेन्शन महादेवाला, दुसरं कोणाचं बी नाही. लक्षात आलं? त्या भक्ताचं कल्याण कसं करावं म्हणूनच टेन्शन. लक्षात आलं?
कितीही पाप केलं तरी सुद्धा एकमेव देव आहे तुमचा पाप नाहीसा करणारा, म्हणजे महादेव. एक रुद्र प्रताप म्हणून एक राजा होऊन गेले. थोडक्यात तुम्हाला सांगतो, कारण वेळ भरपूर बसलात तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला सांगणार कोणतेही मुश्किल आहे. हे अनमोल वेळ ज्यावेळे सापडते सुधरून घ्यावं. लक्षात आलं का? वारा सुटले की उधळून घ्यायचं. वारा गेल्यावर काय उधळून घेणार आहे? हे आयुष्यरूपी वारा आम्हाला सुटलेले आहेत. यामध्ये आपला कल्याण करून घेण्यासाठी काय करावं? उधळून घ्यावं. काय काय उधळून घ्यायला पाहिजे? दान धर्म पूजा कर्म सगळं शुद्ध आचार विचार करून आपलं जीवन सफल बनायचं आहे. लक्षात आलं का? आयुष्य भेटलं, आयुष्यामध्ये काय काय आढळते? ऐश्वर्य भेटलं. ऐश्वर्याचा सुद्धा आनंद लुटायचा असेल तर फक्त खाऊन पिऊन मजा केलं तर त्याचा आनंद म्हणता येत नाही. लक्षात आलं का? मग हे ऐश्वर्याचा आनंद लुटायचा असेल तर कसं लुटायला पाहिजे? भेटलेले जो ऐश्वर्य आहे, तुम्हाला एक 10 रुपये तुम्हाला भेटलं, 10 रुपयाचा आनंद कसा लुटावा? 8 रुपये खर्च तुमच्या स्वतःसाठी खर्च करून आनंद लुटायचं. आणि आपल्या आयुष्य आलेले आयुष्य कल्याण करून घ्यायचं असेल तर 2 रुपये मात्र धर्म कार्यामध्ये अर्पण करायचं, तरच त्या ऐश्वर्याचा किंमत होतो. लक्षात आलं का? आयुष्य भेटलं, आयुष्य भेटल्यानंतर फक्त स्वतःसाठी मरमर करणे, स्वतःसाठी जीवन जगणे, व्यवहारासाठीच तळमळ करणे, हे आयुष्याचं सफलता नाही. हे आयुष्याच्या सफलता करून घेण्यासाठी काय करावं लागेल? परोपकार करावा लागेल. परोपकारार्थम इदम शरीरम. लक्षात आलं का? परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय दुहंती गावाः, परोपकाराय वहंती नद्याः, परोपकारार्थम इदम शरीरम. या शरीराचा सफलता करून घ्यायचा असेल तर हे सगळं प्रकृतीला पाहायचं. प्रकृतीमध्ये काय पाहतो? मोठा वृक्ष उभा आहे, इथं करंजीचं झाड आहे. उन्हाळ्यात आल्या तुम्ही त्यावेळी तुम्ही बघा, एवढा छान सावली राहते, सगळं गाडी पिढी तिथं त्याच्या खाली लावून तिथंच अंतरणा टाकून आणलेले शिजोरी, ते काय म्हणतात त्याला, खायचं वस्तू, रोटी वगैरे बांधून आणलेले काही काही प्रवासी लोक सावलीच्या छायाखाली बसून फर्स्ट क्लास प्रसाद खाऊन, कशामुळं? थंड सावलीच्या कारणानं आनंदानं बसून फर्स्ट क्लास प्रसाद पोट भरून खाऊन, आणि इथं बाजूला येऊन काही प्रसाद भेटते का? बिलकुल भेटते. या म्हणून वरण भात का होईना, परंतु या कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या या मठामध्ये प्रसादाचा व्यवस्था होतो. शिस्त खाल्ल्यानंतर त्या बाजू असलेले पाणी फुल्ल पोट भरून पिऊन थंडगार सावलीमध्ये थोडासा आडवा पडलं, खाऊन लोळा, मारून पळा. लक्षात आलं का? खाल्ल्याबरोबर घातला गोळा, लागला डोळा. कशामुळं लागले माहितीये का? थंडगार सावली असल्यामुळं काय झाले?
डोळ्याला लागलंय. सावली समाधान दिले की नाही तुम्हाला? कोण दिले समाधान? आयुष्यभर सावली देते. जोपर्यंत व्यक्ती येऊन त्या झाडाला तोडणार नाही तोपर्यंत सावली देते. कुऱ्हाडी घेऊन बसला ते खाली, कशाखाली? झाडाखाली. कुऱ्हाडी त्याला साफ करत बसला दगडाला. झाडाला माहितीये आता मला हे तोडण्यासाठी यांना माझा सावलीत बसलेले आहेत. जोपर्यंत मला ह्याला तोडणार नाही तोपर्यंत ह्याला मी सावली देत राहणार आहे, म्हणून सावली देत राहणार. झाड तोडणाऱ्याच्या अंगावर झाड तुटून पडला नाही. म्हणून आमच्या आयुष्य भेटल्यानंतर स्वतःसाठी न जगता त्या झाडाचा विचार करून थोडासा जगावं. लक्षात आलं का? त्याप्रमाणे परोपकाराय वहंती नदिया. पाऊस कधीतरी पडून जातो. बराच दिवस झाला, श्रावणामासाच्या पूर्वी थोडासा पाऊस पडलं आणि तेव्हा पडलेले पाणी तत्क्षणी वाहून गेला असेल तर तुम्हाला पियायला पाणी भेटत नव्हतं. जुळू वाहू लागले पाणी, म्हणून आपलं विहीर भरू नये. परोपकाराय वहंती, कंटिन्यू वाहत आहे. कशामुळं? फक्त सेवेसाठी, स्वार्थासाठी नाही. एकदा जर ढळम म्हणून निघून गेला असला तर काय करणार होते? परोपकाराय वहंती नदिया, परोपकाराय दुहंती गावाः. आईला दूध नाही, गाईला पकडून आणा. आईला दूध नसेल तर काय करणार आहे? गायला पकडून आणतो. गाईचं दूध त्या बाळाला देत राहतो. तर वासराला बी देते, तुमच्या चहाला बी देते, तुमच्या लेकराला बी देते. अजून कशाला देते? दूध, दही, तूप, सगळं व्यवस्था करून दे. तेवढं नाही, आमच्या महादेवाला अभिषेकाला बी देते. गाईचं दूधच या ठिकाणी अभिषेकाला मान्य आहे. म्हणून हे प्रकृती पाहून संपूर्ण इडी सृष्टी जे आहे आमच्या सेवेमध्ये आहे. म्हणून ह्या शरीराचा सफलता सेवा केलं तरच होतो. अशा प्रकारचे अनेक गोष्टी तुम्हाला सांगायचं असून सुद्धा, कारण बराच वेळ बसून आहात, म्हणून या ऐश्वर्याचा सफलता रुद्रप्रताप राहिले, परंतु ह्याला लई ताप होलले. रुद्रप्रतापाचा ऐकण्याची कॅपॅसिटी यांच्याकडे आहे की नाही की मला माहिती नाही. हां, आहे कॅपॅसिटी रुद्रप्रतापाचं. हां, त्याप्रमाणे हे पूजा कशासाठी आपण वेळ द्यायचं म्हणून तुम्हाला सांगत होतो. गुरुजी आठवण करून दिले. मला वाटलं कथा मोठा आहे, कसं करावं म्हणून विचार करत होतो. तर 2 गोष्टी तर नरसारेड्डीला प्रतिवर्ष या ठिकाणी प्राप्त होत आहे. गेल्या वर्षी गोंधळ घातले होते काही लोक. त्यांच्या कामामध्ये थोडासा अडथळा घातल्यामुळं आज उमाकांत बेल्लेले विचार केलेत, आज नरसारेड्डीचा सेवा हो दे अप्पा, आमचं फूल तसंच अडकून ठेवू. आता उद्या तुम्हाला कसं तरी करतो आणि फुलाचा व्यवस्था त्या ठिकाणी सुरक्षित ठेवा म्हणून म्हटलं. तर त्यांच्या आयुष्यामध्ये काय भेटलं? सेवा भेटलं. ऐश्वर्यामध्ये सुद्धा सेवा भेटलं. या शरीराचा सफलता ही पूजा पाठ केल्यानंतर होतो. ऐश्वर्याचा सफलता दान धर्म केल्याने होतो. त्याप्रमाणे रुद्र प्रताप राजा, थोडक्यामध्ये सांगतो मी, लंबा चौडा सांगत नाही. लक्षात आलं का? कथा सांगितल्यानंतर जेवण करून आला का म्हटलं की जेवण करून आलो, परंतु काय
पोळ्या खाल्लो, तूप खाल्लो, भात खाल्लो, चटणी खाल्लो, भज्जी खाल्लो, मिरची खाल्लो, पाणी जेवण करून आलो म्हणून संपलं की. एवढा बोलायचं काय गरज आहे? तसा मी बी कथा थोडक्यामध्ये आटपून टाकतो. त्याला मीठ मिरचू लावणार तुम्हाला. हा, हे तप आहे. समजा गुरु महाराजासमोर बसून ऐकणे एक प्रकारचे मोठा तप आहे. श्रवण भक्ती. कारण संपूर्ण टोटल स्वतःला विसरून ऐकतोत. स्वतःला विसरला म्हणजे मोक्ष भेटलं समजून घ्यायचं. लक्षात आलं का? मी तूपण हा नुरे सुखा अक्षयी. रुद्रप्रताप राजा भयानक मोठा पाप केला. सर्व प्रजाला दुःख देत होता. प्रजाच्या संरक्षण करणारा म्हणजे राजा आहे. प्रजयम पालिस बल्लाड आतनरसम. अरस म्हणजे राजा. प्रजांचा संरक्षण करणारा राजा म्हटला जातो. त्या राजापासून प्रजाला दुःख मिळत असेल तर त्याला राजा म्हणता येत नाही. कारण अश्लील व्यवहार, अश्लील काम आणि शेतकरी बंधूंच्या हडप करणे या प्रकारचे अगणित पाप त्या ठिकाणी तो करू लागला. परंतु पापाचा घड भरल्यानंतर अवघड होतो. अतिपाप कधी घडतो तुम्हाला सांगतो. अतिपाप शिवभक्ताला त्रास दिल्यानंतर ते पाप पूर्ण उलटून जाते. समजा लक्षात आलं का? जो शिवभक्त आहे, शिवभक्ताला कधीही सतवायचं नसते. म्हणून कधी कधी तुम्ही पाहता व्यवहारामध्ये महाराज लोकांना शिव्या देण्यासाठी काही काही लोक भीतात. संत मंडळींना त्यांना बोलण्यासाठी सुद्धा काही लोक भीतात. कशा करता? देव माणूस आहे, काहीतरी म्हटलं तर काहीतरी होईल असा विचार करून त्या व्यक्तीला बघून भीतात. पापी माणसाला किती शिव्या द्यायला तरी बी काही वाटत नाही. भीती वाटते का पापी माणसात शिव्या द्यायला? वाटत नाही. तसा रुद्र प्रताप माधव म्हणणारा एक शिवभक्त, सती पती दोघंही प्रातःकाळी 4 वाजल्यापासून 6-7 वाजेपर्यंत तुमच्यासारखे पूजा पाठ जप तप नेम नित्य करणारे जोडी होती. त्या जोडीला सुद्धा भयानक त्रास दिला आणि त्यांचे हडप केला. त्या दिवशीच महादेव स्वप्नात आले त्यांच्या. महादेव येण्याच्या अगोदरच यमलोक आलेत. यमलोकाच्या दर्शन घडवलं त्यांना. भयानक तापलेले तेलामध्ये त्याला तळू लागले. भयानक दुःख देऊ लागले. रौरव नरकाचा दर्शन त्या रुद्र प्रतापाला दाखविलं. घाबरून उठलं. उठल्यानंतर त्याला सुचत नाही काय करावं, कसं करावं. आज त्या शिवभक्तालाच मी तकलीफ दिल्या कारणानं, दुःख दिल्या कारणानं हे माझा सगळं दर्शन होत आहे. म्हणून सकाळी जाऊन त्या माधवला भेटले. मला माफ करा, मी घाबरलो. आता माझं उरलेले आयुष्य कसं होईल? धरून घळघळ रडू लागला. त्यावेळे त्यांच्या सती महादेवाला असं प्रार्थना केली, महादेवा आतापर्यंत 20-22 वर्ष मी या ठिकाणी तुझा सेवा केलो, परंतु सेवेचे फळ तुला काही द्यायचं असेल तर या रुद्र प्रतापाला चांगलं गुण दे आणि तुमच्या भक्तीमध्ये सेवा करण्यामध्ये तत्पर कर आणि प्रजाचा संरक्षण करण्याच्या सद्बुद्धी त्याला दे. असं म्हणून सती माधवचं पत्नी बोलली. त्यांना पश्चाताप झाला आणि तदनंतर
ज्या ज्या लोकांना भयानक दुःख दिले होते सर्वांना बोलून घेतलं, सर्वांचा पाया पडू लागला, पश्चाताप करून घेऊ लागला. आता या गोष्टीसाठी माझा कल्याण करून घ्यायचं असेल तर काय करावं असं तो विचार केला. कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रतिवर्ष श्रावण मासमध्ये जो पूजा पाठ होत असते, या पूजा पाठ होत असताना सद्गुरु माऊली मार्गदर्शन करतात म्हणून त्यांना प्रतापाला कळालं. कपिल मुनी सुक्षेत्र, कपिल मुनी म्हणणारा एक महान संत, त्यांना भेटल्यानंतर हे सगळ्या गोष्टीची निरसन होईल. येऊन साष्टांग दंडवत टाकला कपिल मुनीला. रुद्रप्रताप, माझा कल्याण करा, मला मार्गदर्शन करा. त्यावेळी त्याने सांगितलं, आजपासून तुला पश्चाताप झाला असेल, आजपासून कुठल्याही पापाकडे लक्ष लावायचं नाही, पुण्य पुरुष होऊन जीवन जगायचं आणि अखंड रुद्रपूजा, रुद्रप्रतापा अखंड रुद्रपूजा तुला करावा लागेल, तुझं कल्याण होईल असं म्हणून शिवकथा लावावा लागेल, शिवपुराण लावावं लागेल, शिवाराधना करावा लागेल असं म्हणून मार्गदर्शन गुरु महाराजजी केले. नाही मला कळत नाही म्हटलं तर जवळ श्रावण मासमध्ये एक कंटिन्यू 1 मास त्यांना जवळ ठेवून रुद्रपूजा करायला लावले. तदनंतर त्यांना पश्चाताप भरपूर झाला होता. अन्नक्षत्र लावलं, अनेक पुण्यकार्य त्या ठिकाणी करू लागला. आणि तदनंतर त्यांच्या लक्षात आलं, महादेवसारखा माणसं मला का तर संतान नाही, काही नाही, महादेवसारखा व्यक्ती मला मिळणं कठीण आहे. म्हणून महादेवला आणि महादेवच्या पत्नीला त्या सिंहासनावर बसविले. आजपासून ह्या राजवैभव सांभाळण्याचं काम तुमच्यावर मी सोपितो म्हटलं. बघा, यांच्या पूजा केलेले फळ यांना राजपदवीला पोहोचविलं. आणि जो रुद्रप्रताप होतं त्यांच्या अंतिम श्वास जवळ आलेत, परंतु तयाचे संचिता जातसे जळुनी नाशक्रियमाणी नाम बळे. नामाच्या बलानं त्यांचा संपूर्ण पाप नष्ट झाला होता, परंतु त्यांना एक प्रकारची भीती होती. परंतु यमदूत त्या ठिकाणी आले घेऊन जायला, आणि त्या ठिकाणी शिवदेवत बी त्या ठिकाणी उपस्थित झाले. तुमचं हे गिऱ्हाईक नाही, आमचं आहे. शिवदूत म्हणू लागले, हे आमचं आहे, तुम्ही बाजूला सरका म्हटलं. म्हणे पश्चातापाच्या अग्नीमध्ये जो व्यक्ती जळतो त्यांच्या पाप आपोआप नष्ट होते. पश्चातापाच्या अग्नी माझा हातातून हे घडायला नको होत, मी असा बोलायला नको होतं, अशा प्रकारचे मी त्रास द्यायला नको होतं, आणि माझ्यापर्यंत आलेले व्यक्ती उपास गेलेत, हे उपास जायलाच नको होतं. अशा प्रकारचे विचार ज्यावेळी मनामध्ये येतो, समजून घ्यायचं आपला पाप नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. त्याप्रमाणे पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच सेवेची संधी तुम्हाला प्राप्त होत आहे, तर काही ना काही अनावधानानं आपल्या हातातून घडलेले जो पाप आहे, या प्रकारची सेवा केल्यानंतर आपला पापाचा नाहीसा होतो, तो पुण्यात्मा बनतो. त्याकरता अनेक पुण्यात्मा लोक या ठिकाणी येऊन सेवे करून आपला जीवन कृतार्थ करून घेत आहे. तर आज नरसा रेड्डी व तसेच सावकारजी आता आमच्या पदयात्रामध्ये त्यांच्या फॅक्टरी आहे, पाणीचा फॅक्टरी. बिस्लेरी वॉटर पिले की नाही तोरणे साहेब? किती आणले होते?
हां, आम्ही बोललेली गोष्टच वेगळा राहते. प्रूफ के साथ बोललं तर छान राहते. लक्षात आलं का? एक ट्रक भरून आणले होते बिस्लेरी वॉटर. लक्षात आलं का? छोटे छोटे बाटली पियायला, मोठे मोठे कॅन नाही, सगळ्याच्या हातामध्ये 1-1 लिटरचा बॉटल घ्यायचं आणि किती बी पिवा. लक्षात आलं का? आपण पूर कपिलाधार पर्यंत ते बाटली आलीत. कुठून? गोजेगाव पासून इथंपर्यंत बाटली येऊन पोहोचले. तसा सावकारांना सुद्धा बघा, सावकार एवढा लोक टाळी वाजलं तर आता तुम्हाला किती पुण्य लागले मला विचार करायचा. हां, अन्न पाणीचं व्यवस्था या चिंता की मी बोलत राहतो, चिंता मिटलं म्हणजे चिंता हा की, चिंता सोडून देणे म्हणजे चिंता की. लक्षात आलं का? अशा प्रकारचे चिंताकीचे सर्व काही भक्त त्यांच्या परिवार के साथ, मित्र परिवार के साथ या ठिकाणी येऊन सेवा करत आहे. मी म्हटलं होतो येता या ठिकाणी माऊली मिळत नाही, चपाती कसं करणार आहे, तरीसुद्धा पुरी करायचे विचार होता. परंतु या ठिकाणी माता मंडळी भेटल्या कारणानं चपातीचा सुद्धा व्यवस्था या ठिकाणी झालेत. काल वैजनाथ महाराजजी फार सुंदर या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था केला होता. आज सुद्धा रेड्डी साहेब यांच्या परिवाराच्या वतीने, मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी सेवेची संधी त्यांना मिळालेली आहे. तर अशा प्रकारचे गुप्त रीतीने सुद्धा काही भक्त या ठिकाणी सेवेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. व तसेच सामनगाव विक्रम झुंजारे त्यांच्याबद्दल बोलायचं असलं तर अजून 1 तास लागते, त्यासाठी मी बोलत नाही. तर तुम्हा सगळ्यांचं इथं चिंतन करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करो. सांबजे नमः पार्वती शिव हर 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 हर. व तसेच आज आपले प्रधान पुजारी नागनाथप्पा स्वामी यांनी आपल्या आयुष्यामध्ये गुरु महाराजांच्या सेवेमध्ये ते तत्पर होते व तसेच ते परंपरा असंच जोपासलेले नाना अजून कोणी डॉक्टर साहेब गुरुराज या प्रकारे आज आपल्या सेवेमध्ये त्यांनी सुद्धा उपस्थित आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. अजून काही लोक छोटे छोटे लेकरांना सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा मनमत माऊली त्यांना कृपा केलेले आहेत. अशा प्रकारच्या कृपापात्र तुम्ही व्हावा आणि तुमच्या व्यवहारासोबत शिवभक्ती करण्याचा शक्ती गुरुमाऊली तुम्हाला देवो, एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की हर 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 हर. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. पूर्ण अवतार शंकराचा भूमंडळी हेतु साचा. धरुनिया वेशयति बराचा हेतु जडमूढ कृतार्थाचा. असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र, असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र. मस्तकी चंद्र ध्याती सुरवंद्य असे त्रिभुवनी कीर्ती जाची. असे हा शिवानंद तोची. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद